बाहेर हॉटेलमध्ये जाऊन नवऱ्याचा खिसा रिकामा करण्यापेक्षा जर घरीच तुम्ही अशा प्रकारे झणझणीत मसाला पनीर एकदा ट्राय केला तर तुम्ही बाहेर कधीच जाणार नाही. त्यामुळे ही रेसिपी सेव्ह आणि शेअर नक्की करा. त्यासाठी मी इथे 2 मोठाले कांदे उभ्या आकाराचे चिरून तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत. नंतर 1 टमाटा तसाच उभ्या आकाराचा चिरून तो पण फ्राय करून घेतलाय. नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये 3-4 काजू टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आणि काही खडे मसाले त्यामध्ये ऍड करायचे आणि आपण तयार केलेली पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, पनीर मसाला, धना पावडर आणि किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून ते पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. नंतर आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी ऍड करायचं. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये पनीरचे काप सोडून द्यायचे आणि नंतर वरून कस्तुरी मेथी ऍड करायची. मंडळी, माझं पनीर हे होममेड पनीर आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर ती पण माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही एकदा नक्की बघा. तयार आहे मंडळी आपली अशी क्रीमी आणि हॉटेल स्टाईल मसाला पनीर. तुम्ही याला नान किंवा गरमागरम पोळी, पराठा किंवा जिरा राईस सोबत सर्व करू शकतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मराठी किचन मॅजिकला सबस्क्राईब करा. धन्यवाद.